शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाची सुनावणी अंतिम टप्प्यात आल्याचं बोललं जातंय. शिवसेना नेमकी कोणाची या प्रश्नाचं उत्तर आता सुप्रीम कोर्टात लवकरच मिळणार असल्याचं बोललं जातंय. एकीकडे कोर्टात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल शिंदे गटाला घेरण्याचा प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीच्या दिशेने निघालेत. विशेष म्हणजे दिल्लीत गेल्यानंतर शिंदे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. त्यामुळे आता प्रश्न फक्त मोदी शिंदे भेटीचा नाहीये, तर सुप्रीम कोर्टातील शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर ही भेट होते का? या भेटीत नेमकी काय चर्चा होणार? महाराष्ट्राच्या राजकारणात काही मोठा निर्णय होणार आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा शिंदे गटाच्या आमदारांवर परिणाम झाला तर पुढचं राजकीय गणित काय असणार आहे? या सगळ्यामुळे मोदी शिंदे भेटीकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. सध्या दिल्लीमध्ये शिवसेना पक्ष फुटीच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना ही नेमकी कोणाची? पक्षावर दावा कुणाचा आणि धनुष्यबाणाचं चिन्ह कुणाकडे राहणार? यावर गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वाद सुरू आहे. निवडणूक आयोगानं शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला असला तरी हा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचलाय. आणि आता या सुनावणीमध्ये ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल जोरदार युक्तिवाद करतायत. सिब्बल यांच्या युक्तिवादाचा मुख्य मुद्दा म्हणजे शिवसेना ही केवळ आमदार खासदारांची नाहीये, तर ती एक राजकीय पक्ष म्हणून अस्तित्वात आहे आणि त्या पक्षाचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे होतं. त्यामुळे फक्त विधिमंडळात किती आमदार आहेत यावर पक्षाचा मालकी हक्क ठरू शकत नाही, असा युक्तिवाद ठाकरे गटाकडून केला जातोय. याच मुद्द्यावर कोर्टात जोरदार सुनावणी सुरू आहे. त्यामुळे शिंदे गटासाठी ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आता इथेच एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याची चर्चा सुरू होते. सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच एकनाथ शिंदे आधी साताऱ्यातल्या त्यांच्या दरे गावात गेले. तब्बल 2 दिवस तिथं मुक्कामी होते. त्यांच्या या दौऱ्यामागचं नेमकं कारण स्पष्ट झालं नाही आणि आता सातारा दौऱ्यानंतर ते थेट दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीत गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते भेट घेणार असल्याची माहिती समोर येते. सूत्रांच्या माहितीनुसार आधीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे मोदींनी शिंदे यांना भेटीसाठीचा वेळ दिलाय. म्हणजेच एकीकडे कोर्टात शिवसेनेच्या अस्तित्वावर आणि पक्षाच्या नेतृत्वावर युक्तिवाद सुरू आहे, तर दुसरीकडे शिंदे थेट दिल्लीत जाऊन मोदींची भेट घेणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात या भेटीला एक वेगळंच महत्त्व आहे. पण मोदी आणि शिंदे यांच्यात नेमकी चर्चा कशावर होणार याची अनेक कारणं सध्या सांगितली जात आहेत. सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो सुप्रीम कोर्टातील शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद. कारण भविष्यात जर सुप्रीम कोर्टाचा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने गेला तर पक्षाचं नाव किंवा चिन्ह ठाकरे गटाकडे गेलं तर त्याचा थेट परिणाम शिंदे गटावर होऊ शकतो. आमदारांच्या अपात्रतेपासून ते पक्षाच्या राजकीय अस्तित्वापर्यंत अनेक प्रश्न त्यानंतर निर्माण होऊ शकतात. त्यामुळेच या सगळ्या कायदेशीर आणि राजकीय परिस्थितीवर मोदी शिंदे यांच्यात चर्चा होणार का, हा प्रश्न उपस्थित होतोय. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती. कारण शिंदे गटात गेल्या काही काळात अनेक नेत्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी प्रवेश केलाय. विशेष म्हणजे ठाकरे गटातील 6 खासदार सुद्धा आता शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेत. या खासदारांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती आणि आज ते नरेंद्र मोदी यांची सुद्धा भेट घेणार आहेत. त्यानंतर आता एकनाथ शिंदे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. त्यामुळे या खासदारांच्या मतदारसंघातली विकास कामं, त्यांच्या राजकीय भूमिका आणि पुढची रणनीती यावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. यासोबतच आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे देशात गाजलेलं जेनझी आंदोलन. अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनाची देशभर चर्चा झाली. या आंदोलनानंतर केंद्र सरकारवर सुद्धा दबाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. या आंदोलनाशी संबंधित घडामोडींवरून महाराष्ट्रात सुद्धा राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. दिपके छत्रपती संभाजीनगरला परतल्यानंतर शिंदे गटाचे नेते बच्चू कडू आणि मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. या भेटीवरून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा त्यावेळी रंगली. त्यामुळे देशात जेनझी आंदोलनानंतर निर्माण झालेली परिस्थिती, तरुणांमध्ये सरकारबद्दलचं वातावरण आणि पुढची भूमिका यावर सुद्धा मोदी आणि शिंदे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. तिसरा मुद्दा म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार. महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सातत्यानं सुरू आहे. कोणाला संधी मिळणार, कोणाला डच्चू मिळणार आणि शिवसेनेच्या वाट्याला आणखी कोणती महत्त्वाची खाती येणार, या बाबतीत अनेक तर्कवितर्क सुरू आहेत. त्यामुळे मोदी शिंदे भेटीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होते का, याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे. पण या सगळ्यापेक्षा मोठा प्रश्न पुन्हा एकदा शिवसेनेकडेच येऊन थांबतो.
कारण सध्या कोर्टात जो युक्तिवाद सुरू आहे त्याचा परिणाम फक्त एका पक्षाच्या नावावर किंवा एका चिन्हावर होणार नाहीये, तर त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पुढच्या समीकरणांवर सुद्धा होऊ शकतो. शिंदे गटाचे आमदार, खासदार आणि पक्षात नुकतेच आलेले नेते यांचं भवितव्य सुद्धा या निकालामुळे प्रभावित होण्याची शक्यता आहे. म्हणूनच मोदी शिंदे भेट ही फक्त नेहमीची राजकीय भेट आहे की सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर पुढची रणनीती ठरवण्यासाठी महत्वाची बैठक आहे, याची चर्चा आता सुरू झाली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी शिंदे गटातल्या खासदारांनी अमित शहा यांची भेट घेतली आणि आता स्वतः एकनाथ शिंदे नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे या भेटींच्या मालिकेतून नेमकं काय राजकीय गणित मांडलं जातंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आता मोदी आणि शिंदे यांच्यात नेमकं काय बोललं जाणार, सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीवर चर्चा होणार का, मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरणार का, महाराष्ट्राच्या राजकारणाचा आढावा घेतला जाणार का आणि जेनझी आंदोलनानंतर पुढची रणनीती काय असणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या भेटीनंतर स्पष्ट होऊ शकतात. पण एक गोष्ट मात्र नक्की, सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या अस्तित्वाचा फैसला होण्याची प्रक्रिया सुरू असताना शिंदेंचा दिल्ली दौरा आणि त्यात होणारी मोदींसोबतची भेट यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचालींची चर्चा सुरू झाली आहे. तुर्तास तुम्हाला याबद्दल काय वाटतं? एकनाथ शिंदेंची ही मोदींसोबत होणारी भेट केवळ एक राजकीय भेट असणार आहे का? याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.